कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं अशी लपती काय, अशी मोहर आहे की हा? तुला काय वाटलं ग मी घावले म्हणून तुझी सुटका होईल होय? अर्जा, अरे तुझ्यात आणि ह्या आप्पीच्यात भांडण लावण्यासाठी ह्या रुपालीनं मला घरात आणलंय। रुपाली खरं आहे? मामांजी माझं एकदा ऐकून घ्या ना, मी काय म्हणते ते। बोल बोल बोल, घाबरू नको आता। माझ्या तो लय रुबाब झाडत होती ना, हा मग आता बोल की। आणि हा आप्पे, नाही तू खरंच जर न्याय करणारी असशील ना तर माझ्या बरोबर या रुपालीला बी जेल मध्ये टाकून दाखव। हा रुपाली ताई खरं आप्पे, या म्हातारीवर कुठे विश्वास ठेवतेस तू? स्वतःवर आले म्हणून दुसऱ्यावर ढकलते ती। नाही दाजीबा, तिने मग बाकी कुणाचं नाव का नाही घेतलं? स्वप्नील, अरे काय रे हे? नाही, आता मी ना काहीच लपवणार नाही। हो, मीच पाठवलं होतं मनी मावशीला घरी। रुपाली, अगं आज तुला सून म्हणून घ्यायची पण लाज वाटते का? वहिनी आओ, तुमची नाराजी ठीक आहे तुमची नाराजी, पण ह्या बाईला घरात पाठवताना अमूलच्या जीवाला धोका होईल असं एकदा पण नाही का वाटलं? बोला ना वहिनी। वा रुपाली ताई वा, तुम्ही आज परत एकदा सिद्ध केलंय की तुमच्यातला चांगुलपणा संपलाय। तुम्ही या घराचा चांगला विचार कधीच नाही करू शकत। स्वप्नील, अरे कुठवर हे बघायचं र? अरे माझं बापूंचं वय झालंय र, अरे आम्हाला घरात आनंद पाहिजे र। विनायकराव, आपणच चुकलो। आपण सगळ्यांना एकत्र नाही ठेवू शकलो आहो, एकाच छताखाली वेगवेगळे राहिलो आपण। त्या सगळ्यांच्यात एकी नाही आणू शकलो आपण। रुपाली, अगं तू का केलंस असं? अमोलसाठी केलं मामांजी मी। मला ना फक्त अमोल माझ्या आयुष्यात हवा होता, पण ही पुन्हा अचानक आपल्या आयुष्यात आली आणि इतक्या वर्ष मी जोडून ठेवलेलं माझं कुटुंब हिने सहज माझ्यापासून तोडलं। हो वहिनी, पण आम्ही तुम्हाला कुठे लांब केलं होतं? आम्ही तुमच्यापासून कुठं तुटलो होतो? आणि आम्ही काय वेगळं हो तुमच्यापासून? भाऊजी, मग का तुम्ही सगळं विसरून हिच्या मागे निघून गेलात? हा, हिच्या म्हणण्यानुसार तिच्या घरी जाऊन राहिलात? हो भाऊजी, इतक्या वर्ष मी एकटीनं आपलं घर सांभाळलं होतं, पण हिनी सगळी माझी माणसं माझ्यापासून तोडली आणि स्वतःचं घर भरलं। काही असं नाहीये, तुम्ही माझ्या कुठल्या चांगल्या गोष्टींचा विचार करायचा नाही ठरवलंय का? तुझ्यात चांगलं काही नाहीच आहे अपर्णा, तू माझं घर तोडलंस आणि मला माहिती होतं तुझं जर खरं रूप भाऊजींसमोर आणायचं असेल ना तर मला असंच काहीतरी करावं लागलं। आणि बघ, आज तुझं खरं रूप भाऊजींसमोर आलं। पण रुपाली, अहो हात जोडतो मी तुमच्या पुढं, माझ्या आप्याला काय बोलू नका। अहो घर एकत्र राहावं म्हणून झटती ती। बापू, तुम्ही हात नका जोडू यांच्या समोर। दिदे, मला माफ कर, मी नाही तुझ्या विश्वास दाखवू शकलो, पण स्वप्नील सर, तुम्ही हे सगळं तुमच्या समोर चालू असताना तुम्हाला माहित नसावं? त्यांचा काही संबंध नाहीये याच्यात। बास रुपाली, अजून किती खोटं बोलणार आहेस? विनय काका, अमोल गायब झाला ना तेव्हा रुपालीनं मला सगळं सांगितलं होतं। दादा, अरे हो अर्जुन, अरे परिस्थितीचं गांभीर्य बघून मी कोणाला काहीच बोललो नाही, पण हे सगळं रुपालीनं केलंय हे कळलं होतं मला। अरे स्वप्नील, अरे तू सुद्धा मला हे का नाही सांगितलंस? कसं विनय काका, काय सांगणार होतो मी तुला? अरे सगळे घाबरलेले होते घरात आणि मला तुम्हाला आणखी टेन्शन मध्ये नव्हतं टाकायचं। हो पण स्वप्नील सर, तुम्ही जेव्हा रुपालींना घरातनं घेऊन गेला त्यावेळी त्यांना समजून सांगायला पाहिजे होतं ना। मी ते करत होतो बापू, सतत करत होतो, पण रुपाली माझं ऐकतच नव्हती। कदाचित तिनं माझी दुखरी बाजू हेरली। हो रुपाली, आपल्याला मूल बाळ नाही, त्यामुळं माझं सर्वस्व तूच आहेस हे तू हेरलं होतंस आणि त्यामुळेच तू माझं ऐकलं नाहीस।
मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. मला माफ करा. दादा दादा तू कशाला हात जोडतोयस आणि माफी मागतोयस? या बाईला घरात आणताना रुपाली वहिनींनी अमोलच्या जीवाचा विचार नाही केला. तू कशाला माफी मागतोय? जाऊ दे. भाऊजी अहो, बस बस रुपाली बस. तुझं तर काय ऐकून घ्यायचं नाही मला. अगं तू आमच्या हसत्या खेळत्या घराला आग लावायला निघाली होतीस. निघ निघ इथून. आता इथून पुढे तू आम्हाला मिळलीस. आजोबा अरे बाळा, ज्या बाईनं तुझ्या जीवाचा विचार नाही केला तिला मी कसं माफ करू? मामनजी हो मी स्वप्नील, तू हिला इथनं निघायला सांग, नाही तर माझ्या इतका वाईट माणूस कोणी नाही. आजोबा शांत व्हा ना प्लीज. आओ मी काय म्हणते, आपण घरी जाऊया ना. अहो इथं असं बरं नाही वाटत ना. मोना तू जरा शांत राहा. बाबा रुपालीताईंना अशी शिक्षा देऊ नका. हो त्या आपल्या आहेत. नाही अपर्णा, रुपाली कोणाचंच ऐकत नाही आणि तिला परत घेणं म्हणजे आपल्या सगळ्या कुटुंबाला वणव्यात ढकलण्यासारखे. तिला शिक्षा व्हायलाच हवी. नाही काका, काकीला मी समजूय, ती नक्की ऐकेल माझं. बापू दिदे, या गोष्टी कधी बदलणार आहेत का नाहीत? जोपर्यंत आपण आतून ठरवत नाही ना गोष्टी बदलायच्या, तोपर्यंत नाहीत बदलत. इथे लोकांना आपल्या माणसांची सोडून, अमोलची सोडून बाकी सगळ्यांचीच काळजी. रुपाली वहिनींनी स्वतःचा विचार केला आणि ह्या अजून एक मिनिट थांब. मी आधी पण माझं म्हणणं तुला स्पष्ट करून सांगितलंय. आता मला पुन्हा पुन्हा त्यावर बोलायचं नाही. तुझ्याकडे बोलायला आहेच काय आप्पे? काय तुझ्याकडे बोलायला? कदम, रुपाली वहिनींनी अमोलच्या जीवाला धोका निर्माण केला ना, आप्पीने काय वेगळं केले? अर्जा, अरे त्याची कारण सांगितली ना तिनं. अहो काय कारण असणार आहेत कदम? अमोलच्या जीवापेक्षा महत्वाचं कारण काय असणार दुसरं? ए म्हातारे, काय झालं दात काढायला? आप्पे, कोण म्हणतं ग मी जिंकले नाही म्हणून? हा हे बघ, भले जमीन माझ्या नावावर नाही ना झाली काय हरकत नाही, पण मी आज तुझं घर तोडलेलं हाय. आता बघ ना, ती रुपाली बी तुझ्याबद्दल चांगला विचार करत नाही. यो तुझा नवरा, यो बी तुझ्याशी भांडतोय. अगं तुझ्या घराला मी सुरुंग लावलाय, सुरुंग. गेली 7 वर्ष जे काही झालं नाही ना, ते पुढच्या आयुष्यात कधीच होणार नाही. नावाची हाय म्हणी असं लाडानी, पण भल्या भल्यांना 5 ती पाणी. ए गप! रस्सी जळून पाक राग झाली तरी या बाईचा पिळ काय जायना झालाय अजून. साहेब तुम्ही सगळे ना घरी जावा. तुम्ही इथे ना तोपर्यंत ही मनी मावशी ना तुम्हाला किजवत राहील. होय, बरोबर आहे त्याच. मला वाटते आपण जाऊया. चला. थांबा. मी मा पळून दिलो तर माझी मा आणि बाबा सगळी फॅमिली खुश असावे म्हणून मा प्रमुख दिलं होतं हे मी कधीच विसरणार. माझा राग नाहीये तुमच्यावर आणि तुम्हीही धरू नका. मी प्रॉमिस करतो की मी माझ्या फॅमिलीला एकत्र आणेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.